चला तर मग करूया अशी हिरव्या वाटाण्याची उसळ। त्यासाठी असे हिरवे वाटाणे मी रात्री भिजत घालून घेतले होते। ते असे छानपैकी फुगून आले सकाळी। नंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि नवीन पाणी टाकून त्याला 3 शिट्ट्या करून घेतल्या। नंतर वाटण्यासाठी ओलं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 2 मिरच्या टाकून घेतल्या। त्याचं स्मूथ असं वाटण करून घेतलं। नंतर आपण त्या भाजीची फोडणी करून घेऊया। तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे, लसूण, कढीपत्ता, कांदा टाकून घेतला। मग तो लाल झाला तसं त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला। छानपैकी ते व्यवस्थित फ्राय होऊ दिलं। नंतर त्यामध्ये आपली कोल्हापुरी चटणी, थोडा काळा मसाला, हळद आणि जिरे पावडर टाकून घेतली, धने पावडर टाकून घेतली आणि नंतर त्यामध्ये आपलं जे केलेलं वाटण आहे ते टाकून घेतलं। ते छानपैकी फ्राय झालं बघा, त्याला कसं तेल सुटलं आहे। मग आपले हे छानपैकी असे जे हिरवे वाटाणे शिजले होते ते टाकून घेतले। मग मला थोडी रस्सा भाजी हवी होती म्हणून मी त्यात पाणी टाकून घेतलं। कशी वाटली तुम्हाला माझी ही भाजी? आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा।